मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये सरकारने 3,000 रुपये DBTद्वारे जमा करणे चालू केले आहे की काहींचे जमा झालेले आहेत। परंतु ज्यावेळेस लाभार्थी महिला त्यांच्या खात्यामध्ये पैसे काढण्यासाठी जात आहेत तर त्यावेळेस त्यांच्या खात्यामध्ये रक्कम कमी झालेली आढळून येत आहे। त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयापेक्षा कमीची रक्कम ही दिसून येत आहे। कुणाचे 2,000 काटले गेलेले आहेत तर कुणाचे 1,000 तर कुणाचे 3,000 रुपये सुद्धा अशामध्ये काटून घेण्यात आलेले आहेत। पण जेव्हा बँकांना हे विचारण्यात येत आहे तेव्हा बँकवाले म्हणतात की ही जी रक्कम आहे ही नियमानुसार कट करण्यात आलेली आहे। बऱ्याच महिलांना हे माहीत नाही आहे की बँकेचे नियम काय आहेत, त्यांचे कामकाज कसे चालते आणि तुम्हाला जी तुमची रक्कम कटणार नाही अशी उपाययोजना करण्यास काय करावे लागेल। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे आणि 2 गोष्टी अशा ते सांगणार आहेत की तुम्हाला नेमकं काय करावं लागतील जेणेकरून तुमचे जे पैसे आहेत ते कटणार नाहीत। तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो। तर बऱ्याच महिलांना हे माहीत नसते की बँकेचं कामकाज हे कसं चालत असते। बँकेचे खाते सुरू ठेवण्यासाठी आणि विभिन्न प्रकारच्या सेवा देण्यासाठी बँक धारकाला काही विभिन्न अलग अलग प्रकारचे चार्जेस लागत असतात, जसं की मिनिमम बॅलन्स चार्जेस, नो ट्रान्झॅक्शन चार्जेस आणि SMS चार्जेस आणि इतरही काही चार्जेस असतात ते त्यांना लागू होत असतात। त्यामुळे होतं काय की तुम्ही जेव्हा तुमच्या बँकेत पैसे टाकता तेव्हा मिनिमम बॅलन्स चार्जेस आणि इतरही चार्जेसमुळे ते पैसे कपात करून घेतल्या जातात आणि मग आपल्याला वाटते की आमचे पैसे गेले कुठे। तसेच या 3,000 रुपयाच्या संदर्भात होत आहेत, महिलांना त्यांचे 3,000 रुपये येत आहेत पण त्याच्यामधले जे चार्जेस लागत असतात त्यामुळे त्यांचे पैसे काही कट होत आहेत आणि त्यांना असं वाटत आहे की आमचे पैसे सरकारने वापस घेतले की काय, किंवा मग आमचे पैसे गेले तर गेले कुठे। माननीय मुख्यमंत्री यांनी एका भाषणात सांगितले सुद्धा होते की बँकांना आम्ही हे पैसे काटू देणार नाही, त्यांनी हे पैसे नाही काटावे, कारण की हे जे पैसे आहेत आम्ही डायरेक्ट DBTद्वारे त्या महिलांच्या बँकेत पाठवत आहेत आणि हे त्यांचे योजनेचे पैसे असल्यामुळे हे पैसे कपात करायची नाही अशी बँकांनी तसदी घ्यावी। परंतु यावर अंमलबजावणी अजूनही बाकी आहे, कारण की मूर्तिजापूरमध्ये अजूनही काही बँकेच्या खात्यामध्ये महिलांचे पैसे कटणाऱ्या घटना घडलेल्या आहेत। तर त्यामुळे तुमचेसुद्धा पैसे जर मिनिमम बॅलन्स नसेल किंवा आणखीन काही किस्त वगैरे असेल तर तुमचेही पैसे कटू शकतात। तर त्यासाठी हे पैसे कटू नये त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टींची उपाययोजना करावी लागणार, ते मी तुम्हाला सांगतो। तर सर्वात आधी तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचं जे बँकेचं मिनिमम बॅलन्स आहे ते चेक करा। तुमच्या बँकेत मिनिमम बॅलन्स असायला पाहिजे, तर ते जर नसेल तर तुम्ही त्यामध्ये ते टाकू शकता। जर तुमचं मिनिमम बॅलन्स काहीही असो, 500, 1000, 1200 जे काय असेल ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। त्यामुळे होणार काय की तुमचे 3,000 रुपये ज्यावेळेस आपले लाडकी बहीण योजनेचे येणार आहेत ते तुमचे कपात होणार नाही आहे। त्याच्यानंतर जर तुमची काही किस्त त्याच खात्यावरून चालू असेल तर ती किस्त तुम्ही भरून टाकावी, म्हणजे काय की ती किस्तीमुळे तुमचे पैसे कटणार नाहीत आणि जे 3,000 येणारे आहेत ते तुम्हाला 3,000 तुमच्या बँकेमध्ये आढळून येतील। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आणखी मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी जर होत नसतील किंवा मग तुमचं बँक अकाउंट बंदच असेल तर तुम्हाला एक नवीन बँक अकाउंट उघडून ते नवीन बँक अकाउंट तुमच्या योजनेचे जे कागदपत्र आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला जोडावे लागणार आहेत। म्हणजे काय, नवीन अकाउंट उघडलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये जे 3,000 रुपये येणार आहेत ती पूर्ण रक्कम तुम्हाला दिसून येणार, तुमचे 3,000 कुठेही जाणार नाहीत। आणि या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।